बार्शीमध्ये घडली आहे मनसुन्न करणारी घटना। 10 महिन्याच्या शक्ती या पोटच्या लेकीचा गळा दाबून आईनंच खून केलाय। परत तिचा मृतदेह पाण्याच्या बादलीत बुडवून आपला संताप व्यक्त केला। ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने दुसरी 6 वर्षाची मोठी मुलगी तेजलच्या नाकातोंडावर उशी ठेवून तिचा देखील जीव घेण्याचा प्रयत्न केला। बार्शीतील अलीपूर रोडवरील शंभूराजे चौक परिसरामध्ये राहणाऱ्या पूजा योगेश खुर्दामळे या महिलेने काल सकाळी 10-10:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरामध्ये 10 महिन्याच्या लेकीचा गळा दाबून खून केलाय। ती एवढ्यावरच थांबली नाही तर त्यानंतर तिने मृत मुलीचा मृतदेह बाथरूममध्ये असणाऱ्या पाण्याच्या बादलीमध्ये बुडवला। त्यानंतर तिची दुसरी 6 वर्षाची मोठी मुलगी तेजलच्या नाकातोंडावर उशी दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी याच तेजलने जोरात ओरडत, आई मला मारू नको, मला चांगलं शिकायचं आहे ग, हे शब्द कानावर पडताच ती भानावर आली आणि तिच्या आईची ममता जागी झाली। त्यावेळी तिला सोडले आणि जोरजोराने रडत बाजूला सरकली। त्यानंतर याच पूजाने जे केलं त्याची कल्पना कोणीच करू शकत नाही। तिने 6 वर्षाच्या मृत शक्तीला खांद्यावर घेत थेट बार्शी पोलीस स्टेशन गाठले, जिथे पोलिसांना सांगितले की मी माझ्या 10 महिन्याच्या बाळाचा खून केलाय, मला अटक करा, मला गोळ्या घालून मारून टाका, मला जिवंत ठेवू नका। त्यावेळी महिला पोलीस कर्मचारी शबनम कोतवाली यांनी त्याच्याकडे आणखी विचारपूस करत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिने सांगितले की मला मायग्रेनचा आजार असून मला गोळ्या सुरू आहेत, मात्र त्या गोळ्या वेळेत खाल्ल्या नव्हत्या। केवळ आजाराच्या गोळ्या वेळेवर न खाल्ल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिने पोटच्याच मुलीचा खून केलाय तर दुसऱ्या मुलीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केलाय। बार्शी पोलिसांनी लगेच कारवाई करत तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।